काल आपण ग्रंथराज विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक 160ला मध्यंतरीच थांबलो होतो. पुन्हा 2 पावलं पाठीमागे जाऊया. जड बुद्धी मानव मीच देह आहे असा विचार करतो. आत्मा अनात्म आणि पंचकोश निरूपण चालू आहे. त्या पंचकोशातून बाजूला व्हायचं आहे. तो अन्नमय कोश काय आहे त्याच्याबद्दल सांगत होते की जड बुद्धी मानव मीच देह आहे असा विचार करतो. निव्वळ पुस्तकी पांडित्य असलेली विद्वान व्यक्ती स्वतःस देहात नांदणारा जे जीव तोच मी आहे अशी कल्पना करते. बघा थोडीशी त्याची बघतं. पहिला काय म्हणतो अज्ञानी माणूस देहच मी आहे, आणि हा काय म्हणतो जो जीव आहे ना आतला तो मी आहे. कोण? निव्वळ पुस्तकी पांडित्य असलेली विद्वान व्यक्ती स्वतःस देहात नांदणारा जे जीव तोच मी आहे अशी कल्पना करते. परंतु साक्षात्कारी पुरुष आपल्या आत्म अनात्म विवेकामुळे समजतो की मी ब्रह्मच आहे आणि आत्मतत्व हेच आपले स्वरूप आहे असे तो मानतो. बघा तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला बसवण्याचा प्रयत्न आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा, आपल्याला मिळालेल्या साधू संतांचा, आपल्या सद्गुरूंचा उद्देश तो आहे. नाही म्हटलं तर मागील जेवढे संत होऊन गेले त्यांचा हाच उद्देश आहे. अद्वैत हा उद्देश या लोकांचा आहे. बघा अद्वैत कुसरी विरळात जाणी, अखंड स्मरणी, त्याच्या अगोदर काय अद्वैत भजनी अखंड स्मरणी वाजव कर टाळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. अद्वैत स्मरणातून. किंवा अजून एक ठेवलं वर्मते एका आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन लागून दी तो ठाव म्हणून या प्रकृतीचा आणि इतरत्र असणारा त्याच्या संबंधाने म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव तुका म्हणे ह्याची संती मागे केला उपाव. आणि मधले जे निम्मे अर्धे जे अर्धवट पुस्तकं वाचू नयेत किंवा त्यांना पूर्ण यथार्थ आकलन नाही झालं किंवा ते तेवढ्यातच म्हटले बस झालं, अशा प्रकारचं ज्यांना विवेक शक्ती नसते असे मूढजन स्वतःलाच देह समजतात. आत्म्याला काय समजतात? ते वास्तविक ते कोण आहेत? चैतन्य आहे, पण ते स्वतःला काय समजतात? देह. विवेक शक्ती नसलेले मूढ मी देहच आहे असा ते विचार करतात. जे अनेक ग्रंथ वाचतात असे पुस्तक पंडित असा निष्कर्ष काढतात की शारीरिक व्यक्तित्वाबरोबरच त्यांच्यामध्ये भावनिक आणि बौद्धिक व्यक्तित्वही असते. परंतु आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू यामधील विवेक जाणणाऱ्या महात्म्यांना ते स्वतः ब्रह्मच आहेत असे प्रत्यक्ष अनुभूतीने पटलेले असते. पहिला जो आहे तो देहाला देव मानतो. दुसरा काय म्हणतो? जीवच मी आहे म्हणतो. आणि तिसरा जो महात्मा आहे तो आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू यामधील विवेक जाणणाऱ्या महात्म्यांना ते स्वतः ब्रह्मच आहेत असे प्रत्यक्ष अनुभूतीने पटलेले असते. आपल्याला दूध आणि पाणी करण्याचं ज्ञान दिलेलं आहे. दूध का दूध सेवन करायचं आणि पाणी जाग्यावर ठेवायचं असं ज्ञान ज्यांना दिलेलं आहे त्याचा त्यांनी सदुपयोग केलेला आहे. नाही तर घेऊन नुसतं ठेवलेलं आहे अशांच्या चर्चा नाही आहेत. तिसरा जो टॉपिक होता तो चमचा जसा केवळ खाण्याकरता आवश्यक असल्याने तो त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जवळ बाळगवायचा नसतो, खानपान करतानाच तो बाळगायचा असतो. तद्वत देह हा अनुभव घेण्याकरता एक साधन म्हणून आवश्यक असतो. हे शरीर कशासाठी? आत्मवस्तूची अनुभूती घेण्यासाठी. मी कोण आहे त्यानंतर तो काहीही कामाचा नसतो हे सुज्ञ जाणतात. ज्याचं काम झालं तो म्हणतो आता बस झालं या जगातलं, माझा जातो आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम रामने घ्यावा. ज्याचं काम झालं तो, आणि ज्याचं काम नाही झालं ना त्यांनी ते काम पूर्ण करूनच जायचं असतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला आत्म्याची ओळख होती त्यावेळेला शरीराबद्दल काळीची किंमत राहत नाही त्याच्याकडे. तो काळजी घेत पण नाही, घ्यायला पाहिजे. पण साधू संत म्हणून तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीने देव कष्ट भीती परोपकारार्थ मिळालेले शरीर काय खर्च होतं आणि कशासाठी खर्च होतं त्याचं. जसा एखादं अनपड मनुष्याकडं पैसा आहे, गाडी आहे, पेट्रोल आहे, कुठेही जाळीत बसतो, त्याला काय त्याचं घेणं देणं नाही. तसा हे आपलं काय करतात, स्वतःचं शरीर त्या चांगल्या कार्यासाठी खर्च करतात. नंतर देहाबद्दल त्यांचं ममत्व संपलेलं असतं. या श्लोकात भारतामधील 3 प्रचलित तत्वज्ञान पंथाचे विवरण सापडते. श्री माधवाचार्य, श्री रामनाचार्य, रामानुजाचार्य आणि शंकराचार्य या 3 महात्म्यांनी तीच उपनिषदे वाचलीत. पण बहुत बघा प्रत्येकाला कसा कसा वेगळा झाले. आता हे आचार्य पदावरचे आहेत. आता बाकीच्यांनी आपापला विचारच करायचा आपल्याला काय आकलन होत असेल या ग्रंथातून.
तेवढी बुद्धी सुद्धा भगवंतानी त्याला द्यायला पाहिजे. आचार्य पदातल्या लोकांनी ती वाचली तीच उपनिषद, पण प्रत्येकाने प्रत्येकाचा वेगवेगळा निष्कर्ष काढलेला आहे. त्याच सत्यत्वाची अनुभूती घेतलेली आहे त्यांनी आणि त्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. परंतु त्या संबंधी विवरण करताना त्यांनी 3 निरनिराळे तत्वज्ञान विषयक पंथ विचारार्थ पुढे मांडले. ते म्हणजे द्वैत हा एक पंथ, एक विशिष्टाद्वैत आणि एक स्पेशल अद्वैत, असे 3 संप्रदाय तिघांचे 3 आचार्यांनी वेगवेगळे मांडले. या 3 पंथामध्ये मानवाचे ईश्वराशी असलेले नाते स्पष्ट करण्यापलीकडे दुसऱ्या कोणत्याही बाबतीत फरक नाही आहे. नातं संबंध नाही दाखवलं बरोबर त्यांनी. देह तादात्म्याचे जीवन हे काही जीवन साध्य नव्हे असे ते सर्वच समजतात. देह मिळालाय तो नुसताच विषयामध्ये गर्क केला तर त्याचा काय उपयोग नाही. हे सर्व पंथ निग्रहाने सांगतात की सत्यतत्व म्हणून काहीतरी अनुभूती घेण्यासारखे आहे आणि हाडामासाचा देह तादात्म्याचे जीवन हे संसारी दुःखाने भरलेले असते, हे पण त्यांना सांगायचे. सगळे आचार्य ते सांगतात. पण सत्यत्वाचा साक्षात्कार होणे हा उत्क्रांतीचा संपूर्ण परिपूर्तीच्या अवस्थेचा कळस आहे. बघा, साक्षात्कार होण्यासाठी आपली एवढी उत्क्रांती उंच 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 तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहो उंच, एवढी उंची गाठायला पाहिजे. तेवढ्या उंचीवरून जगत पाहायचे आपल्याला, त्या उंची गाठवायची, तिथं जायचं आपल्याला. आपण थोडक्यातच दमलो बाबा, आता मला नाही जमत. सत्यत्वाचा साक्षात्कार होणे हा उत्क्रांतीचा एकदम कळस संपूर्ण, म्हणून तुका झालासे कळस, संपूर्ण परिपूर्णतेच्या अवस्थेचा कळस आहे. संपूर्ण परिपूर्णतेच्या अवस्थेचा कळस आहे. आता काही होणे शिल्लक राहिले नाही. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि श्रीमद भगवद्गीता हे प्रस्थानत्रयी ते सर्वच मान्य करतात आणि आपापली युक्तिवाद त्यामधील सिद्धांतावरच आधारतात. या तिन्ही गोष्टी उपनिषदे असू द्या, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता इथपर्यंत घेऊन जाऊ इच्छिते आपल्याला. या ठिकाणी युक्तिवादाने घेऊन जातात. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. म्हणून त्यांच्या स्पष्टीकरणातील फरक हा त्यांच्या काली ज्या प्रकारच्या अभ्यासकांना उद्देशून त्यांनी प्रवचने दिली त्या प्रकाराच्या फरकामुळे आहे असे समजावयास पाहिजे. तिथं त्यांना जसं माणूस भेटला त्यांनी तसं सांगितलेलं आहे. आपल्या संपूर्ण देह तादात्म्यामुळे स्वतःच आपण देहच आहोत असे काही अभ्यासक समजतात. ते स्वतःला समजतात, लय अभ्यास केला आणि स्वतःला काय समजले, ते देहच आहे. अशा अभ्यासकांची त्या परमोच्च तत्वाशी एकच नाते असू शकते की ते त्यांच्यापासून भिन्न आहेत. ते काय म्हणतात, आपण देहापुरते सीमित आहोत आणि ईश्वर मात्र आपल्यापेक्षा वेगळा आहे. त्यांनी ठरवलंय मी भक्त आहे आणि ते देव आहेत. ते आणि मी कधीच एक होऊ शकत नाही अशी आजही भारतात तत्वज्ञान सांगणारी व्यक्तिमत्व आहेत. त्यानुसार ते परमेश्वरून वेगळे आहेत असेच त्यांना सांगितले गेले त्यांच्या आचार्यांनी. तुम्ही देवाची बराबरी नाही करायची, आपण देव व्हायला निघाले. उलट ते ना यांचं खंडन करणार अद्वैतवाद्यांचं. श्री माधवाचार्यांनी तसेच त्यांच्या शिष्यांना सांगितले, काय देव वेगळा आहे आणि आपण वेगळे असं माधवाचार्यांनी सांगितले. आणि त्यांचा तत्वज्ञान पंथ द्वैतवाद म्हणून ओळखला जातो. आता हेच जर पुस्तक तुम्ही आता हा ग्रंथ वाचताय आणि ज्यांनी ग्रंथ घरी घेऊन गेलेले आहेत, दीप रत्नाकर आणि 14 चौकट्यांचे राज्य आनंद पदावरी वाचला असेल तर बरं आहे, नाही तर नुसतं नेऊन थप्पीला ठेवला असेल तर लगेच क्लिक होणार नाही. अनेक ग्रंथांचं मतितार्थ एक आहे. ते काय सांगितले, त्यांनी सांगितले माधवाचार्यांचं पण त्यांनी नाव घेतलेले, त्याच्यामध्ये रामानुजार्यांचं पण नाव घेतलेले आणि शंकराचार्यांचं नाव घेतलेले, वाचलंय. त्याच्यामध्ये ते सांगतात जर द्वैत ओरिजिनल आहेच आहे, पहिल्यापासून द्वैतच आहे, तर द्वैत सांगण्याचीच काय गरज आहे. अशी आपल्या ताई, त्या काकूंचं नाव काय, भागीरथी काकू सांगतात की द्वैत मुळात पहिल्यापासूनच आहे, मग त्याचं प्रतिपादन करण्याची गरजच काय. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, दुसऱ्यांनी सांगितलं आपण त्याचे अंश आहे. अरे हे सुद्धा सांगायची गरज नाही आहे, तो ऑलरेडी तोच आहे असं सांगितलं पाहिजे. पण शंकराचार्यांची लोक आहेत ते सध्या विद्यमान आहेत, पण ते सुद्धा त्यांच्या ड्युटीवर
हजर नसल्यामुळे एवढे घोळे ते म्हणतात. त्यांनी जरी रेग्युलर तो पंथ चालवला असता ना तरी एवढी तफावत झाली नसती, लोक अशी म्हटली नसती हे वेगळंच सांगतात असं म्हटलेच नसते. पण वेगळं सांगणारेच बंद झाले आणि हेच निर्माण झाल्यामुळं असं वाटतं ना लोकांना. तोही पंथ जर चालू असता, हे यांनी जसं ॲक्सेप्ट केलं की नाही, शंकराचार्यांनी त्या दोघांना ॲक्सेप्ट केलं तसं त्यांनी पण केलं असतं यांना, मग त्यांचा पंथ वेगळा आहे. पण आता असे म्हणतात असं काही आहेच नाही. माधवाचार्यांनी तसे त्यांच्या शिष्यांना सांगितले आणि त्यांचा तत्वज्ञान पंथ द्वैतवाद म्हणून ओळखला जातो. मग हे जे आहे ते सगळे समजायचे हे माधवाचार्यांच्या पाठीमागं चाललेले आहेत. आद्यगुरू शंकराचार्यांच्या. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तैसे भाष्यकारा ते वाट पुसत, तैसा व्यासांचा माग घेत आणि भाष्यकारा ते वाट पुसत. भाष्यकारां ते म्हणजे कोण ते शंकराचार्य. आता ही टुकी सुद्धा बरोबर होती. कोणती? कारण आपल्याला बोलायचं कोणाबद्दल होतं? भाष्यकारांबद्दल, आहे की नाही. ते म्हणतात मी त्यांच्या मागे निघालेलो आहे. आता दुसऱ्या प्रकारचे अभ्यासक जे थोडेसे अधिक बुद्धिमान आहेत कोणापेक्षा, आता यांनी काय सांगितले याचा अर्थ यांच्या पुढे ते कसे आहेत, हे थोडेसे बुद्धिमान आहेत म्हणजे ते यांच्यापेक्षा कसे आहेत, यांना पटलं लगेच. कसे आहेत ते? मंद आहेत त्यांच्यापेक्षा, आहे की नाही. त्यांच्यापेक्षा हे थोडे हुशार आहेत. ते जे थोडेसे अधिक बुद्धिमान आहेत ते आग्रहाने सांगतात की मी शरीर कार्य करणारा, इंद्रिय रचनेचा आणि बौद्धिक शक्ती असलेला भावनिक व्यक्तित्वाचा असा एक संयुक्त गुणधर्मी प्राणीच आहे. आणि त्याचबरोबर जसा मी देह आहे तसाच विचार करणारे आणि कल्पना करणारे व्यक्तित्वही जीवही पण आहे. मी जीवही आहे, मी देव आहे, पण त्यांच्यापेक्षा अधिक आहेत. ते काय म्हणतात, मी जीव आहे आणि तो जीव त्याचा अंश आहे. भावनिक आणि बौद्धिक व्यक्तित्वास प्रतीक्षित दिव्यत्वाची एक प्रकारची दीप्ती असते. जशी कलावंतांच्या आणि शास्त्रज्ञांच्या कर्तव्यपूर्तीमध्ये एक प्रकारची दिव्यत्वाची झलक असती, तशी या सर्वांना श्री रामानुजार्यांची शिकवण होती. ते म्हणतात तू सत्य तत्वाहून भिन्न नाहीस, तू एक अंश आहेस आणि तो अंशी आहे. हाच संप्रदाय विशिष्ट अद्वैती पंथ होय. पा ते म्हणतात तू त्याचा काय आहेस, अंश आहे. तो अंशी आहे, तो व्यापक आहे आणि तू छोटा आहे. आणि तो काय सांगितलं, तू वेगळा आहेस आणि देव वेगळा आहेस. आता हे आणि आता हा तिसरा बघा, आणि त्याच्यामध्ये आपलं कसं काय नशीब असेल. आता ही इतरांना पटायचं नाही. जर संप्रदाय सोडून जर एखादा ऐकणार असेल ना, हे स्वतःलाच समजतात कसे काय भाग्यवान. अरे बाबा इथपर्यंत जायला विचारसागर जर घेतला तर इथपर्यंत पोहोचायला मागील जन्माची गाठोडीच्या गाठोडी पाहिजेत या तिसऱ्या दर्जाचा भक्त होण्यासाठी. आणि तिकडच्या गीतेच्या भाषेत चौथ्या प्रकारचा भक्त होण्यासाठी अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अभ्यासकांचा तिसरा प्रकार मात्र अचाट बुद्धिमत्तेचा असून ते साधनेने सूक्ष्म बुद्धिमत्तेचा असून ते साधनेने सूक्ष्म विवेक शक्ती विकसित करून नित्य आणि अनित्य यातील विवेक जाणतात. एवढी उंची, एवढं झालं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे मी कमी आहे, कुठं तरी मी कमी आहे. इथं करा ना, इथे बरोबरी करायची माणसांनी. ही श्रीमंती कमवण्यासाठी भागदौडमध्ये राहायचं, मी का कमी आहे असं वाटलं पाहिजे. दीपक असं बोलतो, मी का नाही असं बोलू शकत. ऋषी असा बोलतो, मी का नाही बोलू शकत. शिंदे साहेबांनी परवाचं कीर्तन खूप छान केलं, मी असं करतो तर बरं हे असे करतात तर मी का करू शकत नाही. नित्याचा ते म्हणतात नित्य आणि अनित्य यातील विवेक जाणतात. नित्य काय, फक्त परमात्मा आहे आणि अनित्य सगळे, त्या अनित्याला झेडकारावं लागतं. नित्याचा पूर्णपणे स्वीकार करून जे अनित्य असते ते झेडकारून स्वतःच्या निश्चित निष्ठांवर आधारलेले जीवन जगण्याची त्यांच्या ठिकाणी क्षमता असते. आपण ठरवलेल्या भूमिकेवर चाललंच पाहिजे. कोणी आपल्याबरोबर येऊ नाही तर नाही येऊ, कारण इथं हा पंथ एकालाच जायचं आहे. एक अकेला आया है अकेला जाएगा. आपण जर साधूच्या संगतीत आहे तर हा आपला मोठेपणा नाही आहे. आपण मोठेपणा मिरवायचा नाही, आम्ही त्यांच्या बरोबर आहे.
आपण त्यांची संगत का करतोय? स्वहिता कारणे संगती साधूची. तुम्ही कशासाठी संताची संगत करताय? आपल्या हितासाठी का आपण त्यांच्यावर मेहरबानी करण्यासाठी? तुम्ही आता बाबांबरोबर फिरता. कुठे गेले होते आता तुम्ही? गिरनारला नाही, गाणगापूरला. मग कोणासाठी गेले होते? बाबांसाठीच गेले होते की नाही? नाही ना? हां. पण तुम्ही सांगणार का नाही आम्ही बाबांबरोबर लय फिरलोय म्हणून? बरं झालं फिरले, आहे की नाही? आपण स्वहिता कारणे संगती साधूची. त्यांनी काय होणार? भावे भक्ती हरीची भेटे देणे. हो, त्यांच्या ठिकाणी जीवन जगण्याची त्यांची क्षमता असते, ते मागच नाही होणार. तो अभंग आहे. आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. आता का नाही फिरणार माघारी? आता काहीही घडू तरी मी माघारी फिरणार नाही. आता तुम्ही आपण म्हणू तुम लढो हम कपडे संभालते, है की नाही? त्यांच्या विकाररहित विवेकाचा परिणाम म्हणून विकाररहित जग सत्य समजणं ही तुमची परीक्षा आहे. चिमटा घेऊन काढणार किती तुम्ही भुलीवर चढली का नाही भूल तुम्हाला. विकाररहित, त्यांच्या विकाररहित विवेकाचा परिणाम. विकार म्हणजे काय शिंदे साहेब? विकार म्हणजे काय? आत्म्यापासून बाजूला येणे त्याचं नाव विकार आहे. आत्मा मी ब्रह्म आहे सोडून खाली येणं त्याचं नाव विकार आहे. म्हणून हे विकारलेलं जगत मी नाही आहे. विकारलेलं म्हणले आपल्या डोक्यात काय येणार? विकार म्हणजे काय? खाणारा पेणारा, है की नाही? त्यांच्या विकाररहित विवेकाचा परिणाम म्हणून ते स्वतःला आपल्या प्राकृतिक आवरणापासून संपूर्णपणे वेगळे समजतात. काही झालं तर ते स्वतःला वेगळे समजतात. म्हणून गाढवावरून धिंड काढली तरी त्यांना काही घेणं देणं नाही. नाथबाबांवर 100 वेळा थुंकले तरी काही परिणाम नाही आहे त्यांच्यावर. का? श्रीपाद बाबांना तोंडावर शिव्या दिल्या तरी परिणाम नाही. कारण ते प्राकृतिक आवरणापासून संपूर्णपणे वेगळे समजतात स्वतःला. आणि परमेश्वराशी म्हणजे ब्रह्माशी पूर्ण तादात्म्य अनुभवतात. ते शरीर नाही समजत आणि स्वतःला काय समजतात? पूर्णपणे मी ब्रह्म आहे असं समजतात. तो शंकराचार्यांचा तो तिसऱ्या पटडीतला शिष्य येतो. तादात्म्य पावतात ते परमेश्वराशी म्हणजे ब्रह्माशी पूर्ण तादात्म्य अनुभवतात. आणि अशा प्रकारच्या अभ्यासकांना उद्देशून श्री शंकराचार्य म्हणतात, तू दुसरे काहीही नसून ब्रह्मच आहेस. असे सांगणारे महाराष्ट्रात सध्या विद्यमान पाहिजेत. आणि नुसते सांगणारे नसावेत, अनुभूतीला आणून देणारे असावेत. अनुभूतीला आणून देण्यासाठी पोरग जेवत नाही, त्याच्या पाठीमागं आईला आजीला पळावं लागतं. तसं हे आपल्याला ठसत नाही, पटत नाही म्हणून बाबांनी आपल्यासाठी पराकाष्ठा केलेली आहे. श्रीपाद बाबांनी आत्ता बी विद्यमान असणारे सर्व महात्मे त्याच्यासाठी झटतात, पळतात. का? तर त्याला ते घडवायचे, त्यांना ते घडवायचंय. ते दुसरे काही नसून ब्रह्मच आहेस असं शंकराचार्य त्यांच्या शिष्यांना सांगतात. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. या तत्वज्ञानास पंथास अद्वैतवादी असे समजले जाते. या तीनही तत्वज्ञान विषयक दृष्टिकोनाचे आता प्रस्तुत श्लोकात विवेचन केलेले आहे. आणि काय नाही, ती सारखेच आहे, आपण सारखेच एका रस्त्याला चालले म्हणजे अक्कल कमी असणारा माणूस असं बोलतो. अक्कल कमी असणारा माणूस म्हणजे तिघं सगळे सारखेच आहे. तो भक्ती करतो, हा भक्ती करतो, तो खातो, हा खातो, तो झोपतो. काय परिणाम आहे का नाही काय वेगवेगळे? हे मूळ मानवा, त्वचा मांस मेद अस्थि आणि मल यांनी युक्त असलेल्या या देहाच्या पुडक्यांशी असलेली तुझी आत्मबुद्धी सोडून दे. पहिल्याचं लगेच खंडन करून टाकलेले. हो मी शरीर आहे, मी भक्त आहे, तो देव आहे. अरे याच्याशी असणारा आत्मबुद्धी तू सोडून दे. त्वचा मांस मेद अस्थि आणि मल यांनी युक्त असलेल्या या देहाच्या पुडक्याशी असलेली तुझी आत्मबुद्धी सोडून दे. हे मूळ मानवा, त्याऐवजी परिपूर्ण ब्रह्माशी सर्वामधील आत्मतत्वाशी आत्मबुद्धी जोड. सर्वामधील कोण आहे? नाथबाबांनी अंत्यजाचं पोरग घेऊन वाळवंटातून गेले होते मारवाड्यात. त्यांना वाटलं नाही कमीपणा त्यांना. ते सगळ्यांमध्ये अर्जुना समत्व चित्ताचे हेची सारजान योगाचे
जे तर मन आणि बुद्धीचे ऐक्याआधी आपली समदृष्टी झाली पाहिजे त्या विषयाबद्दल. त्याऐवजी परिपूर्ण ब्रह्माशी, सर्वांमधील आत्मतत्वाशी आत्मबुद्धी जोड. कुत्र्याशी, मांजराशी, आपल्याला माणसाशी तरी कमीत कमी गुरुबंधूंशी तरी, आणि परम शांतीची अनुभूती घे. साम्य सर्वांमधील ब्रह्माशी आत्मतत्वानी आत्मबुद्धी जोड आणि परम शांतीची अनुभूती घे. त्याला म्हणतात ना, मैतीला गेले हरिओम शांती शांती, त्या शांतीचा अनुभव घे. अनात्म वस्तूशी असलेले फसवे आणि क्लेशकारक तादात्म्य सोडून देण्याचा उपदेश शंकराचार्य आपल्या शिष्यांना, अभ्यासकांना या श्लोकात करीत आहेत. अनात्म वस्तूशी असलेले फसवे. अनात्म वस्तू म्हणजे काय? देह आणि जेवढं नाशिवंत आहे त्या सगळ्या अनात्म. जेवढं जगात दिसतंय ते सगळं कसं आहे? अनात्म वस्तूशी असलेले आपले फसवे आणि क्लेशकारक तादात्म्य सोडून देण्याचा उपदेश श्री शंकराचार्य आपल्या शिष्यांना, अभ्यासकांना या श्लोकात करीत आहे. देहाशी तादात्म्य सोडून दे, देह संबंधाने सोडून दे, जगतातल्या प्रत्येक गोष्टीची सोडून दे, फक्त आपुला तो एक. आणि त्याचंच पुढे अनात्म वस्तूशी तादात्म्य एरती माईक, दुःखाची जनिती. त्याच्यानंतर तिसरं, हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ, अनिक नका पडू गबाळाचे भरी. आता गबाळ आवडतं का नाही आवडत आपल्याला? जरा अंतर झाकून पाहिलं पाहिजे आपल्या अंतकरणात. आपल्याला गबाळ आवडतं का चांगलं आवडते? गबाळच आवडते. अजून ताकाची, दुधाची, दह्याची सुद्धा आपल्याला नीट परीक्षा नाही. पवना पाटी आविष्या मागे ऊस फुल देठी, तैसा आयुष्याच्या पाठीत केवळ देव. त्याच्यातला सुगंध निघून गेल्यानंतर त्या काय किंमत आहे त्या फुलाला. त्याप्रमाणे आपल्या शिष्यांना उपदेश करतात. फसव्या क्लेशकारक, बरं हे दुःखदायक आहे. एरती माईक, दुःखाची जनती, त्याच्याशी संबंध जोडला का भीती निर्माण होणार, त्रास होणार. अभ्यासकांना उपदेश करीत आहे, जर कशाचा त्याग करावायचा असेल तर मी देह आहे या कल्पनेचा त्याग करायचा आहे. घर, पत्नी, मुले, बाळे यांचा त्याग करू नये. मग काय? फक्त मी देह आहे या कल्पनेचा त्याग करणे. घर, पत्नी वा मुले, बाळे यांचा त्याग करू नको. काय सांगतात संत सुद्धा? हे सांगतात, नका त्यागू रांडा पोरे, बांधा महाल माड्या सोपारे. काय तिकडं प्रगती करायची जी करा, पण देह तादात्म्य सोडा. घर, पत्नी, मुले, बाळे यांचा त्याग करू नको. प्रतिष्ठा, सत्ता यांचा त्याग करण्याची गरज नाही. परंतु मी देह आहे या कल्पनेचाच संपूर्ण त्याग करावायचा आहे. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा ते दौडावे. मग मी असेल जे तिथेचे पुढे एक वाक्य, अस्ति मासादिक, ज्याचे घटक आहेत तो देहच मी आहे असे जे समजतात त्यांना शंकराचार्य मूढ असे संबोधतात. दुर्गंधीच्या या पुडक्यांशी असलेले तादात्म्य सोडूनही आत्मबुद्धी अहममूर्ती हिला योग्य मार्गाने ब्रह्माकडे अपरिवर्तनशील, शाश्वत, सर्वव्यापी आत्मतत्वाकडे वळवावे लागेल. बघा, याला जबरदस्ती जुळवावं लागेल त्याला. तिकडं मनाचा कल नाहीये. कारण त्याचं कसं आहे, मनाचा कल कुठे? अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषयी सेविले पायी, ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार देही सेविजे. तिकडंच त्याचा कल आहे, तिकडं त्याची ओळख आहे, गोडी आहे तिकडं. पण इकडं हाणून मारून बनवावं लागल. याप्रमाणे ब्रह्मामध्ये म्हणजे जो आत्मतत्व आहे त्याच्याकडे आपले तादात्म्य पक्के करून परम शांतीची अनुभूती घ्या आणि त्याचा उपभोग घ्या. जोपर्यंत आपल्या सर्व दुःखांचे कारण असलेल्या देहाशी तादात्म्य ठेवून आहोत तोपर्यंत शांती मिळणार नाहीच नाही. वा, श्लोक क्रमांक 162 वाचतो. जोपर्यंत विद्वान आपल्या असत असलेल्या देहेंद्रियांशी असलेले तादात्म्य सोडत नाही, जोपर्यंत तो विद्वान आपल्या असत असलेल्या देहेंद्रियाशी असलेले तादात्म्य सोडत नाही, तोपर्यंत त्याने
वेदांत सिद्धांतामध्ये कितीही पारंगतता मिळवलेली असली तरी निव्वळ पुस्तकी ज्ञान असणाऱ्या त्याला मोक्ष लाभणार नाही. पहा, जोपर्यंत विद्वान आपल्या असत असलेल्या देह इंद्रियाशी असलेले तादात्म्य, सतशी नाही तादात्म्य, विद्वानाचं तादात्म्य कशाशी आहे? असतची आहे. त्याचं कशाशी पाहिजे? सतशी. तादात्म्य सोडत नाही. काय किती ग्रंथ वाचले तरी तू तर कोटी कल्प काळपर्यंत त्याच्यातच राहशील. 13व्या अध्यायातली ओळ नाही, 13वा अध्याय हा तर दुसरा अध्याय झाला की कोट्यावधी ग्रंथ वाचले तरी सुद्धा तुझ्याकडं अहम आहे तुझ्यामध्ये तोपर्यंत नाही. सोपान बाबा नेहमी म्हणतात ते नाही, जोपर्यंत विद्वान आपल्या असत असलेल्या देह तादात्म्य असलेले तादात्म्य सोडत नाही तोपर्यंत त्याने वेदांत सिद्धांतामध्ये कितीही पारंगतता मिळवलेली असली तरी निव्वळ पुस्तकी ज्ञान असणारे त्याला मोक्ष लाभणार नाही. जास्त ग्रंथ वाचले तरी पण अहम जर कायम असेल त्याचा तर त्याला काय ऐसे कोडी एक तरी न पवती तैसा चित्ती ते ठाव जीवे सकळ शास्त्राचा सराव ऐसे कोडी एक जन्म जाओ पण माते न पावती. हे सगळं अहंकार वगैरे हे सगळं म्हणजे बघा पण पाहिजे, कारण ती ठसठस लागली, सगळे लागले कामाला लगेच. काय करायचं ताण आणला त्यांनी. तेव्हा म्हणलं जास्त ताण आणण्यापेक्षा लगेच मोकळं करून टाकतो यांना, आहे की नाही. कितीही ग्रंथ वाचले तरी आणि तोपर्यंत त्याने वेदांत सिद्धांतामध्ये कितीही पारंगतता मिळवलेली असली तरी असले आहेत ना ते फक्त देखाव्याचा परमार्थ आहे त्यांचा. देखाव्याचे वेदांती ते स्वामी विवेकानंदाचे कट्टर दुश्मन होते. खऱ्या अद्वैत तत्वज्ञानाचे कट्टर दुश्मन कोण? देखाव्याचे वेदांती. बस, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास कोणी केला? देखाव्याचे वेदांती. नाथबाबांना त्रास देणारे आम्हाला येत आहे, तुला फक्त शब्दाशी छल करता येतं, शब्दाबरोबर खेळता येतं. आणि खेळायचं कोणाबरोबर? ब्रह्मतयाचे खेळणे झाले पाहिजे. आता ते खेळणं झाल्यामुळे त्याचं आपण काय करून टाकलेले? खेळणंच करून टाकलेलं आहे पूर्ण. तरी देवाला आनंद वाटणार, कारण काही पण संबंध झाला तर तो माझ्याशीच आला पाहिजे. ते म्हणतात प्रकृती आवरणाशी असलेल्या त्याच्या भ्रामक तादात्म्याचे कारण असते अविद्या. का तादात्म्य जोडलं? अज्ञानामुळं. का साप वाटला? अज्ञानामुळं. म्हणजे अध्यात्मविषयिक अज्ञान आणि त्या तादात्म्याचा परिणाम असतो बंध. जोपर्यंत कारण दूर केले जात नाही तोपर्यंत कार्य नाहीसे करता येणार नाही. त्या रश्शीचा निवाडा लागल्याशिवाय साप मरणार नाही. एखादी वस्तू प्रत्यक्षात जशी असते त्याहून ती वेगळी आहे असे वाटते म्हणजे भ्रांती, भ्रम होय. जे जसं आहे तसं न वाटणे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वाटणं, त्याचं नाव भ्रम. ब्रह्माच्या दृष्टिकोनातून पाहिले तर देह आणि इंद्रिय असतच नाहीत. पहा, एक झटका देऊन गेले मध्येच. आता जे आहे ते दिसत नाही. हे शरीर नाहीच आहे पण हे शरीर दिसते. हा काय? भ्रम आहे. मग हे काय? हे भ्रम आहे. मधी सांगून गेले झटका, पण कळल तर. तेवढ्या वेळेला नेमकं आम्ही बाहेर गेलो होतो, कोणतरी पाहुणा आला, फोन वाजला, एक सोम्या आला, त्याच्याकडे बघत बसलो आम्ही. संपलं. हे सुद्धा कर्म आहे बरं का. विक्षेप निर्माण झाला आपल्या ऐकण्यात, समजण्यात, समजायचं देव म्हणतो याला कळून द्यायचं नाही. बा पुन्हा वाचतो. एखादी वस्तू प्रत्यक्षात जशी असते त्याहून ती वेगळी असे वाटणे म्हणजे भ्रांती, भ्रम होय. ब्रह्माच्या दृष्टिकोनातून पाहिले तर देह आणि इंद्रिय असतच नाहीत. आणि आपल्याला काय दिसतंय? देह आणि इंद्रिय हा आपला काय? भ्रम आहे. कशावर भ्रम आहे? हा ब्रह्मवस्तूवर भ्रम आहे आपला. वेदांताच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढता येणे शक्य आहे की आत्मतत्व, परिपूर्ण तत्व आणि अंतिम सत्य स्वरूप असा जो आत्मा हा देह, ज्ञान, इंद्रिय इत्यादी याहून दुसरे काही आहे. बघा, जो आत्मा हा देह, ज्ञान, इंद्रिय इत्यादी याहून दुसरे काही आहे. जोपर्यंत एखादा हे देह तादात्म्य
आत्मिकदृष्ट्या संपूर्णपणे सोडित नाही तोपर्यंत सत्यत्वाची त्याला अनुभूती येणे शक्य नाही. पहा, जोपर्यंत तो त्याला देह समजतोय तोपर्यंत हे सुद्धा काय नक्की कळू शकत नाही त्याला. जा सत्य काय आहे ते हे सुद्धा काय आहे. तसं पाहिलं तर सोने लेणे होऊन घडे तरी त्याचे काय सोने पण मोडे. जरी मनुष्य आत्मा मनुष्य झाला म्हणून तो मनुष्य नाही होत, तो काय तरी सुद्धा तो परिपूर्ण आत्मारामाचे. पण जोपर्यंत तुम्ही देहाशी चिटकून आहे तोपर्यंत ते तुला कळू शकत नाही आपल्याला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जवळीच आहे तरी भेटे ना गे माय. बस फक्त काय पलटी मारायचं आपल्याला. हो, पराडमुख व्हायचे, इंद्रियांच्या अधीन झालेल्या त्याच्या पराडमुख व्हायचे. का मग ती वस्तू आहे तेच ते आहे. जोपर्यंत एखादा हे देह तादात्म्य आत्मिकदृष्ट्या संपूर्णपणे सोडित नाही तोपर्यंत सत्यत्वाची त्याला अनुभूती येणे शक्य नाही. त्याबाबत पवित्र श्रुती ग्रंथ वा सद्गुरू काही उपयोगास येणार नाहीत. त्यांनी लाख सांगितलं पण हा गद्दा मानतच नाही ना, तर त्याला काय करणार. ते लाख सांगणार तू शरीर नाही, तो स्वतःला शरीर समजतो तो दुसऱ्याला काय समजणार आहे. जो स्वतःला शरीर समजतो दुसऱ्याला काय समजणार आहे, तो शरीरच समजणार. कारण त्याची बुद्धी कशी आहे, सीमित आहे. बाबा म्हटले जर म्हशीच्या पारडांना विचारलं हत्ती कसा आहे, हत्ती म्हशीच्या पारडांना, तर त्यांना ती जाफराबादी म्हैस आहे ना ती काय वाटेल, त्यांना हत्ती वाटणार. त्यांची बुद्धी काय असणार, विचारसरणी काय असणार आहे त्यांची. त्याबाबत पवित्र श्रुती ग्रंथ व सद्गुरू काही उपयोगास येणार नाही. सद्गुरू करू नये पण काय उपयोगात आहे. किंवा कारण काय माहिती आहे का, कारण आपला तो कल आहे ना तिकडचा, त्यामुळं किती अशी लोक आहेत अनुग्रह घेतलेले, त्यांना बोध झालेला आहे, प्रवचन कीर्तन बी करायला लागले तरी सुद्धा गंदगी सुटत नाही. का मग प्रवचन कीर्तनकार तरी कशासाठी करायला लावलं, हेच कळून घेण्यासाठी. आता तुझ्या बुद्धीने तू कळून घे. या ठिकाणी या मुद्द्याबाबत हे फार काळजीपूर्वक लक्षात घेतले पाहिजे की त्याग जर कशाचा करावायचा असेल तर देह तादात्म्याचाच आणि खुद्द देहाचा नव्हे. देहाचा नाही त्याग करायचा, नाही तर देह मारून टाकील, एखादा आत्महत्या करील, शरीर नाश पावल म्हणून का आत्मा भेटणार आहे का त्याला. फक्त काय करायचं आहे, देह तादात्म्याचा आणि खुद्द देहाचा नव्हे. देहाचा नाश नाही करायचा, ते चांगलं आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा. जोपर्यंत हे देह तादात्म्य राहील तोपर्यंत परमोच्च तत्वाची अनुभूती नाही. ज्या अर्थी आपल्याला परमोच्च तत्वाची अनुभूती नाही त्याचं उलट कारण काय, आपलं देह तादात्म्याशी भीड आहे. आपण एक दोन्हीपैकी एक काहीतरी आहे, जर एक परमोच्च तत्वाची प्राप्ती नाही तर देह तादात्म्य. जातानी मला बारीच पाहिजे बसायला, देह तादात्म्य मला असंच पाहिजे तसंच पाहिजे, हा माणूस असेल तरच मी असेल. वा वा वा, देह तादात्म्य 100%. मग मला असं खायला पाहिजे, अरे खायला असं पाहिजे पण नाही भेटलं तर तिथं कंप्लेंट नाही केली पाहिजे, उपाशी झोपला पाहिजे. उपाशी झोपून देईल देव, नाही देणार. तुम्हाला जे पाहिजे ना त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचा आणून देईल, असा अनुभव आहे आपला. मग मोक्षाची वार्ता कुठून, देह तादात्म्य राहील तोपर्यंत परमतत्वाची परमोच्च तत्वाची अनुभूती नाही. मग मोक्षाची वार्ता कुठून, प्रश्नचिन्ह. मोक्ष जर काही देहात्मबुद्धी तशीच राहिली तर तो आत्मप्राप्तीच्या जवळपासही जाणार नाही, त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकत नाही. मग सांप्रदायिक लोक जे काही वेळेला आपल्याला जे बोलतात ते त्यांचं बरोबर आहे. तुमचं देह तादात्म्य गेलं नाही, तुम्हाला नट्टापट्टा छेलछबिलेपणा पाहिजे हो तर मग नाही. मग तुम्ही अजून कशावर आहेत आरूढ, देहावरच आरूढ आहात. श्लोक क्रमांक 163. ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या सावलीशी तेवढाच विचार केला पाहिजे देहाशी. ते म्हणतात तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या सावलीशी, तुमच्या प्रतिबिंबाशी, तुम्ही स्वप्नात पाहिलेल्या किंवा तुमच्या अंतःकरणातील काल्पनिक देहाविषयी तुम्ही आत्मबुद्धी बाळगीत नाही. आपल्या सावलीबद्दल आपण घाण्यात उडी मारली, उन्हाचं चाललोय आणि जाता जाता बाजूनी गटर आहे ना आपण गटराच्या कडेने चाललोय, आपली सावली कशात पडली, त्याचं काय आपल्याला खेद आहे.
नाही. एक नंबर सावलीशी. दुसरा प्रतिबिंबाशी. आपण नदीच्या कडेला उभे आहे आणि आपलं प्रतिबिंब नदीत पडलेलं दिसलं, दुसरा हंडे दिसला आतमध्ये, तो लगेच रडायला सुरुवात करील का नाही, मी पडलो म्हणून पडलो म्हणून? नाही, त्याला त्याचं काही घेणं देणं नाही. नंबर 3, तुम्ही स्वप्नात पाहिलेल्या स्वतःला, त्याच्याशी काय तुमचा संबंध आहे? स्वप्नात वाघ खायला आलाय तुम्हाला किंवा वाघ आणि खाल्लं स्वप्नात, तरी सकाळी तुम्ही जिवंत आहेत की नाही? किंवा तुमच्या अंतःकरणातील काल्पनिक देहाविषयी, आपल्या कल्पनेच्या देहातून तुम्ही आत्मबुद्धी बाळगीत नाही तिथं, कारण तो खोटा आहे असं समजतं ना. तद्वत त्याप्रमाणे या सजीव देहाशी यत्किंचित हे तादात्म्य बाळगू नये. वा, थोडंही त्याच्याशी टच राहायचं नाही. पण तुम्ही जसं ठरवाल ना मला ह्या देहाशी नाही राहायचं टच, तसं सगळं गवाळ, सगळं उचल खाईल. आम्ही याला देह तादात्म्यावर आणणार. ही खेकड्याची मनोवृत्ती आहे ना, आपल्या संप्रदायात सुद्धा आहे, आपल्या बरोबर असणाऱ्या मंडळीमध्ये सुद्धा ती आहे. त्याला असं, तो एखादा देहबुद्धी तरायला लागला तर तो त्याला जाऊन नाही द्यायचा. तो म्हणेन ते फक्त बोलायचं असतं महाराज, बाकी असंच जगायचं असतं आपल्याला. एखादा माणूस पछाडलेला पाहिजे, पेटलेल्या घरात जसं सापडलेला तो जसा पळतो ना बाहेर जीव घेऊन, तसा पळणार तो माणूस. जैसा शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी, म्हणून निरोपी भ्रांती बापा. एखाद्या माणसाला जास्त घाईघाई चालता नाहीत, जास्त घाईघाई चालता नाहीत, पण तू एकटाच चाललाय हळूहळू आणि मागून वाघ आला, त्याला येईल का नाही घाईघाई चालता? घाईघाई चालता येईल का नाही त्याला? तो जीवाच्या आकांताने घाईघाई चालल. अजून आपल्या मागं वाघ लागला ही अशी आपली भावनाच नाही. सगळं टेचित, सगळं टेचित. मग नेणार बी टेचित टेचितच नेणार. कुठे आलो होतो? हा, बरोबर. जोपर्यंत तो विद्वान आपल्या देह तादात्म्य ठेचून तोपर्यंत शांती मिळणार नाही. बरोबर, 162 वाचायला लागलो तो. जोपर्यंत तो विद्वान आपल्या असत असलेल्या देह तादात्म्याशी असलेले तादात्म्य सोडत नाही, तोपर्यंत त्याने वेदांत सिद्धांतामध्ये कितीही पारंगतता मिळवली असली, हे होऊन गेलं का आपलं 63 आलतो. करेक्ट, बरोबर. असं पाहिजे बघून बाबा. लक्ष इकडे बघत होते ना, आता लगेच इकडे का बघायला लागले, हे का नाही? पण ते निवृत्ती महाराज म्हणतात तिरळे ते मिवनीला बघतं का बघायला, पोरगी गेलं त्याला बघतं, तेच कळत नाही कोणाकडे बघतं ते, का नाही? निवृत्ती महाराजांची आठवण होती का नाही मधून बघ, ते आपले गुरुबंधू आहेत. याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या सावलीशी, बघा इथं होतं, प्रतिबिंबाशी बाळगीत नाही, त्याप्रमाणे तुम्ही तत्वत एक सजीव देहाशी यत्किंचित तादात्म्य बाळगू नये. देहाविषयीची आत्मबुद्धी सोडून देणे. बघा, आणि तुम्ही काही देहाकडे दुर्लक्ष करणे नव्हे. बघा, तुम्ही आत्मबुद्धी बाळगीत नाही. कल्पनेचा देह, स्वप्नातला देह, प्रतिबिंब पडलेले नदीतला किंवा तुमची सावली, याच्याशी तुम्ही टच नाही, तसे तुम्ही आत्मबुद्धी बाळगीत नाही. त्याप्रमाणे या सजीव देहाशी यत्किंचितही तादात्म्य बाळगू नये. तादात्म्य बाळगू नये म्हणजे मरू नये, मागेच सांगितलं. फक्त टच नाही राहायचं. तुम्ही त्या दिवशी अजून विश्लेषण चांगलं केलं मुंगळ्याचं. मुंडकच जातंय म्हणले ना, मुंगळ्याचं मुंडकच जातं म्हणजे, ठीक आहे नाही? देहाविषयीची आत्मबुद्धी सोडून देणे म्हणजे तुम्ही काही देहाकडे दुर्लक्ष करणे नव्हे. मी देह असं नाही समजायचं, तर मी आत्मा आहे असं समजायचं. राहायचं कुठे? देहात. आज बघा एक स्टेटस ठेवला होता, ते बिहारी बाबू आहेत प्रवचनकार. ते म्हणले गंगेत न्हाणं, आंघोळ करणं वाईट नाही, पण गंगेत बुडणं, तसं देहात राहणं वाईट नाही, पण देहाच मी समजणं, तिले घाईघाईमध्ये बोलतात. तेवढ्या घाईघाईमध्ये आपल्याला समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितलं, घरदारांमध्ये राहायचं पण त्यांच्यात बुडून जायचं नाही. आत्मदृष्टीवर सतत दृष्टी ठेवायची, तसं त्याच्यात राहणं. ते म्हणले जर देहाकडे दुर्लक्ष झाले, देहाकडे दुर्लक्ष करणे नव्हे,
जर देहाकडे दुर्लक्ष झाले आणि त्याला जर स्वच्छ व निकोप नाही ठेवले तर ती एक तुम्हाला आणि तुमच्या भोवतालच्या लोकांना अडचणीची बाब ठरेल. लोक म्हणतील, घरचे बी म्हणतील, हे गेलेलं बरं. तुम्ही असे विचाराल की मग त्याच्याशी आत्मबुद्धी न बाळगता मी माझा देह जिवंत कसा ठेवावा, माझे देहाशी नाते काय असावे. म्हणजे बघा, अजून ते एवढं जड आहे, त्याला नीट कळालं नाही. देहाशी तादात्म्य सोडू नये म्हणजे देहाकडे दुर्लक्ष करणे का? नाही. दुर्लक्ष केलं तर तुम्ही अडचणीत येणार, घरच्या अडचणीत येणार. मग तो म्हणला, मग जिवंत कसा ठेवावा, माझे देहाशी नाते काय असावे. तुमचे स्वतःच्या सावलीशी काय नाते असते. मग यांनी प्रश्न विचारलो, तो त्याला प्रश्न विचारतो, माझे देहाशी काय नाते असावे. तुमच्या सावलीशी काय नाते आहे, ते नाते असावे. तुमचे स्वतःच्या सावलीशी काय नाते असते, प्रश्नचिन्ह. तुमच्या प्रतिबिंबाशी तुम्ही किती तादात्म्य पावता आरशातल्या. स्वप्नात पाहिलेल्या देहाची तुम्ही किती निगा राखता आणि त्याची किती देखभाल करता. अगदी तसेच असले पाहिजे तुमचे तुमच्या देहाशी नाते. एवढं पॅरेग्राफ कळायला सुद्धा पूर्ण शांत राहायला पाहिजे माणूस. घाईमध्ये त्याला काय कळणार नाही. बेल वाजल्या म्हणेल, एवढं टॉपिक वाचतो, बेल उघडतो, दरवाजा उघडतो, तेवढ्या टायमात हा गेला पुढं निघून. असं वाचताना घरात कोणतरी आलं, बेल वाजली किंवा मधने बाबा म्हणतात ज्ञानेश्वरी काढली आणि वाचायला गेले, पाहुणे आले, म्हणले काय बुवा ज्ञानेश्वरी वाचताय का. समजायचं हे कोण आले, आपलं पाप. बेल वाजली का समजायचं काय आलं, आपलं पाप. आपल्याला समजणार नाही. ती एक ईश्वराची ती योजनाच आहे. तसे त्याला तेवढं कळून नाही द्यायचं. ज्याला कळून द्यायचं ना, त्याला घाईघाईमध्ये सुद्धा कळून देणार. तुमची सावली, प्रतिबिंब, स्वप्नातील देह आणि कल्पना केलेला देह याबाबत मी हा देह आहे ही भावना नसते. या देहाने जगात कार्य करीत असताना मनात नेहमी अशी एक कल्पना बाळगीत जा की ज्याच्या साह्याने मला जितकी शक्य आहे तितक्या बाह्य जगाची सेवा करण्याकरता त्यांच्याशी संपर्क साधण्याचे हे शरीर म्हणजे मज एक उपकरण आहे आणि मी नेहमी देहाहून वेगळा आहे. मिळालेलाच याचा सदुपयोग करा समाजासाठी, इतरांसाठी. आणि हे करत असताना मी मात्र याच्यापासून टोटल बाजूला आहे. एक उपकरण, एक साधन म्हणून देहाचे धारण आणि जोपासना केली पाहिजे. देहाला जेवढे ठेवता येणे शक्य आहे तेवढे अतिउत्तम ठेवा. त्याच्यापासून जेवढे शक्य आहे तेवढे काम करून घ्या, तरच वासनांचा क्षय होईल. कारण वासना क्षय होण्यापूर्वीच जर देह अकाली मृत्युमुखी पडला तर त्याकरता दुसरा देह जन्म घ्यावा लागेल. म्हणून त्याच्याशी आसक्त होऊ नका. जितके मुक्त होता येईल तेवढे मुक्त व्हा आणि ते उपकरण कार्यक्षमतेने सातत्याने वापरा. त्याचा वापर करा सारखा चांगल्यासाठी. आणि जेवढ्या काय असेल तेवढ्या वासना सगळ्या क्लिअर करत जायचं पुढं पुढं पुढं. जर शिल्लक राहिल्या आणि त्याच्यात अगोदर गेला का ते क्लिअर करायला यावं लागेल. बघा, शेवटच्या ओळीत मा या शब्दाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करून साधकांना ना संकोच या नेहमीच्या नकाराने इशारा देण्याऐवजी श्री शंकराचार्यांना नम्र विनंती अभिप्रेत असते. आता नको नाही म्हणायचं त्यांना. मा म्हटले म्हणजे बघ बुवा तू काय करायचं आता. ना म्हटणं म्हणजे सारखं त्याला काहीतरी त्याच्यावर लादल्यासारखं होईल. मा या शब्दाचा अर्थ आहे मा शुच, काळजी करण्याचे कारण नाही. गीता अध्याय 18 66 नंबरचा श्लोक काढा. किती झटकन काढता बघू तुम्ही. यांना येतो पण ही त्यांच्याकडे ती घेत नाहीत. सहासष्ट नंबरचा श्लोक आहे. म्हणजे काय करा बघा, तू काय कर, शेवटच्या ओळीत मा या शब्दाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करून साधकांना ना या नेहमीच्या नकाराने इशारा देण्याऐवजी शंकराचार्यांना नम्र विनंती अभिप्रेत असते. बघा काय म्हणले, सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापापासून सोडवीन. तू शोक करू नकोस. तू फक्त शरीर बुद्धी टाकून दे.
मग त्याच्या अनुषंगाने जे झालेले कर्म ते त्याच्याबरोबरला चांड सगळं गेलं. आता शरण ये त्याच्यावर परत एक आकडा टाकला यांनी इकडून एकला सांगितलंय. याच अध्यायातील श्लोक 62 वरील टीप पहा बघा. दुसरा अजून त्याला पुरावा दिला 62. हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. मला शरण ये आणि इकडे सांगितलं त्याला शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परम शांती आणि सनातन परमधाम मिळेल. आता याच्यावर ह्या शरणवर पण एक स्टार मारलाय. शरणला स्टार मारलाय. काय बघा कसं शरण जायचंय देवाला. बघा देवाला कसं शरण जायचं. लज्जा, भय. सकाळी मामाना आम्ही होतो, म्हटलं आपल्याला भीती आहे का. ते हे सगळे चौताळले त्यांची मेजॉरिटी वाढत चालली. ते म्हणले आपल्याला काय भय बाळगायची गरज आहे. का भय बाळगायची नाही आपल्याला. चालू विषयाला धरून चालले. का भय नाही बाळगायचं आपल्याला. आपल्याला का भय राहिलेलं नाही. कारण मी देह नाही म्हणून मला भय नाही. किती हुशार आहे तुम्ही. लज्जा नाही मला, कशाची लाज नाही. मीराबाईला लाज होती का. लाज, भय, मान. आपण लय मानापानाचे. आणि अभंग म्हणायला लागलो का नको नको मान, घे घे घे, नको नको मान नको. अभिमान तर लय ताठरपणा. मी तू पण सोडी मोठेपणाला तर हपापलेले सगळे. दशक्रियेला, मैतीला, लग्नाला, जत्रेला ही सगळे कोण आहेत. हे मोठेपणाला हपापलेली माणसं. जे कीर्तनाला येतील ते समजायचं मोठेपणाला हपापलेली नाहीत. म्हणून कीर्तनाला मंडप पूर्ण मोकळा. कारण इकडं माणसं कशी पाहिजेत, हपापलेली नको आहेत. ठीक आहे नाही. आणि आसक्ती सर्व सोडून शरण या शब्दाचा अर्थ काय. लज्जा, भय, मान, मोठेपणा आणि आसक्ती ही सर्व सोडून, अर्थात संसारिक अहंता. पारमार्थिक चालल, अजून बारकावा संसारिक अहंता आणि ममता याचा त्याग करून केवळ एका परमात्म्यालाच आपला परम आश्रय समजणं. आपल्याला भरोसा आहे. पाहुणे रावळे सगळे इथं पाहिजे गणगोत फक्त लागतं पेटवायला. बाकी कशाला नाही. आडी अडचणीच्या टायमाला कोण येणार नाही. परमात्म्यालाच आपला परम आश्रय, परम गती आणि सर्वस्व समजणे. सगळं कशाला भाव द्यायचा. परमात्म्याला. तसेच अनन्य भावाने, अतिशय श्रद्धा भक्तियुक्त प्रेमाने निरंतर भगवंताचे नाम जीवावर आल्यासारखं नाही. बघा अतिशय श्रद्धा भक्तियुक्त प्रेमाने निरंतर भगवंताचे नाम, गुण, प्रभाव आणि स्वरूप यांचे चिंतन करीत राहणे. तसेच भगवंताचे भजन स्मरण चालू ठेवूनच त्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्तव्य कर्माचे निस्वार्थ भावाने केवळ त्याच्या प्रित्यर्थ आचरण करणे. देवाने मला हे काम करायला सांगितले ना, हे करायचंच. मला कुंभार सांगितले ना मडके बनवायला, मी मडकेच बनवणार. मला दाढ्या करायला लावल्यात ना, मी तेच करीन. मला सोनं घडवायला लावले ना, मी तेच करेल. ते प्रत्यक्ष आचरण करणे म्हणजे सर्व प्रकारे परमात्म्याला शरण जाणे होय. बघा किती गूढ आणि गम्य आहे ते, आहे की नाही. म्हणून शेवटच्या वेळीत मा शरण शब्दाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करून साधकांना ना नकोस या नेहमीच्या नकाराने इशारा देण्याऐवजी शंकराचार्यांना नम्र विनंती अभिप्रेत दिसते. कोण विनंती करतय. लागोनिया पाया विनवितो. तुम्हाला हे लगेच आकडलं. तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज पाया पडून सांगतात विठ्ठल विठ्ठल कर. ते म्हणलं मी नाही करणार. नको करू. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत. सुनबाई करते का दंडवत. पण हे दंडवत करतात. तरी पण तो ऐकत नाही. आणि जनाबाई तर म्हणतात मी लोटा अंगण घालते. पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. नक्की जनाबाईचा काहीतरी याच्यामध्ये फायदा असला पाहिजे. त्याशिवाय कोण लोटांगण घालाय मोकळे आजकाल, आहे का नाही. नक्की काहीतरी जनाबाईचा, हा ना, जनाबाईचा फायदा. हे गबाळ सगळं तिला सोडवायचंय काळाच्या तडाख्यातून. हा तिचा फायदा आहे.
साधकाने जर स्वतःच्या भौतिक देहाविषयी ही वृत्ती धारण केली तर ते त्यांना चांगले होणार आहे, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. जर या भौतिक देहापासून बाजूला झाला तर आपल्या शास्त्र ग्रंथामध्ये नकार सूचित करण्याची ती एक उत्कृष्ट पद्धती आहे. त्याला अज्ञार्थाचा जोर नसतो, ती एक सूचना असते. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो असं ते सांगणार. बोलिले लेकुरे म्हणजे ते लेकुरू नाही तर आपण म्हणायचं लेकुरू हे काय. हां, तो एक त्यांचा नम्रतेचा भाव आहे. बघा भाऊ असं करा, अशी माझी तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. श्लोक क्रमांक 164. ते असत्याशी आसक्त झालेले असतात. बघा, जे असत्याशी आसक्त झालेले असतात अशांची देहात्मबुद्धीच ज्या अर्थी जन्माधिक दुःखांच्या निर्मितीचे बीज असते. काय यांना दुःख आहे? कारण हे असत्याशी आसक्त झालेले आहेत. दुःख का? आपल्याला तुकाराम महाराजांना नाही दुःख झालं बायको मेली तर, कारण ते असत्य आहे. तिच्यातलं चैतन्य सत्य आहे पण देह मात्र असत्य आहे. मुलगा मेला असत्य आहे, कारण हे सगळं जगत कसं आहे? मिथ्या आहे. आपण मात्र काय समजलेलं आहे? सत्य समजलेलं आहे. ज्या अर्थी जन्माधिक दुःखाच्या निर्मितीचे बीज असते त्या अर्थी त्या बीजाचा नायनाट करण्यासंबंधी सर्व प्रयत्न कर. सगळ्या दुःखाचं बीज जाळून टाक. जर मनानेच निर्माण केलेली या देह तादात्म्य बुद्धीचा त्याग केला तर पुनर्जन्माचा मुळीच संभव असू शकत नाही. हे कोणी ठरवलेले? मनानेच केलेले आपण. आणि सोडलं तर मग मात्र तुला दुःख राहणार नाही, पुनर्जन्माचा विषय राहू शकत नाही. 154व्या श्लोकात सुरू झालेल्या देहचिंतनाचा या श्लोकात शेवट होत आहे. 54 ते 64 10 श्लोक सांगावे लागले. बाह्य जगतातील इतर सर्व कोणत्या? अन्नमय कोशाबद्दल चाललेले, या देहाबद्दल स्थूल. देहचिंतनाचा या श्लोकात शेवट होत आहे. बाह्य जगातातील इतर सर्व वस्तूंच्या प्रमाणे देहाला सुद्धा जन्म, वृद्धी, व्याधी, क्षय व नाश या 5 प्रकारच्या परिवर्तनातून जावे लागते. प्रत्येक परिवर्तनामध्ये अंगभूत क्लेश आणि परिणामात दुःख हे असतेच. देहाशी जर एखादा तादात्म्य पावला तर त्याच्यामुळे आणि त्याच्या परिवर्तनामुळे निर्माण होणारी दुःख त्याला भोगावीच लागतात. कधी? देहाशी तादात्म्य पावला तर. म्हणून या दुःखाचे काही कारण असेल तर देह तादात्म्यच, मी देहच आहे ही कल्पनाच ज्यापासून सर्व दुःखे निर्माण होतात असे बीज आहे. दुःखाला कारण काय आहे? मी देह आहे हे बीज आहे त्याचं. या सर्व दुःखातून मुक्त होण्याकरता या देह तादात्म्याचा त्याग करणे हाच केवळ एक उपाय आहे. मग आपल्याला बाबांनी जे इंजेक्शन मारणे ते कोणतं? मी देह नव्हे, मी चैतन्य. मी देह नव्हे, मी चैतन्य. आपल्या कित्येक जन्मजन्मांतरी युगानुयुगापासून आपल्यापैकी प्रत्येक जण या देहात्मबुद्धीने जीवन व्यतीत करीत आलेला आहे. मागे कितीही केलेला शास्त्र अभ्यास आणि युक्तिवाद आपणास हे देह तादात्म्य थोपवण्यास उपयोगी पडत नाही. 30 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 10 वर्ष झाले आम्ही बाबा बरोबर आहे, आम्ही सारखे ग्रंथ वाचतो तरी पण नाही. का नाही फरक पडत? शेष कर्म शिल्लक आहे. आपण देह नव्हे असे कधी कधी आपणास निसंशय वाटू लागते. कधी वाटू लागते. कधी ज्यावेळेला आपल्या मनासारखे होते त्यावेळेला वाटू लागते आपल्याला. परंतु पुढच्या क्षणी अरे रे आपण पुन्हा भ्रांतावस्थेत पडतो. प्रवचन ऐकताना काय वाटतं? आपण देह नाही आहे. आणि प्रवचनाने उठतानीच कळतं लगेच आपल्याला आपण देह आहोत. घरी जायची सुद्धा गरज नाही, उठतानीच लगेच. म्हणून त्यांनी सांगितलं नाम घेता उठा उठी. मग एकाने उठा वश काढताना सुरुवात केलं नाम घ्यायला. चांगला पैलवान तयार झाला आहे की नाही. परंतु पुढच्या क्षणी अरे रे आपण पुन्हा भ्रांत अवस्थेत पडलो. श्री शंकराचार्य प्रयत्न, आचरण आणि अभ्यास या योगे प्रयत्नांत ही देहात्मबुद्धी आपणास टाकून देण्यास सांगतात. ही जाईल ना पूर्ण अभ्यासाचा, पूर्ण
सुकृताचा, पूर्व सुकृतीचा आणि पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोच जाणे. 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघा. त्या ग्रंथांमध्ये आनंद पदावरी त्याच्यात सांगितलं गुरूंना अनन्य शरण झाला पाहिजे, त्या विद्येला अनन्य शरण झालेला पाहिजे आणि परत मागचं गाठोडं पाहिजे तरच या गोष्टी होतील. आणि मागचं गाठोडं नसेल तर आता तयार करायचं कशाचं? पुण्याचं गाठोडं तयार करायचं. मग देहात्मबुद्धी आपण टाकून देण्यास सांगतात. आपण म्हणजे देह नव्हेत तर आपण परमोच्च सत्यतत्व आहोत. बघा, हे नाम घेणारालाच कळेल का नाही हा ग्रंथ. मी सत्यतत्व कसं कळेल त्याला? त्याने दीक्षा घेतली असेल तर. आपण म्हणजे देह नव्हेत तर आपण परमोच्च सत्यतत्व आहोत याचा आपण वेळोवेळी अभ्यास आणि त्यावर चिंतन, भाव आणि विचार, मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे. नाम घेतले पाहिजे, नाम घेतले पाहिजे. ते म्हणतील मग आम्ही ते घेतोय नाम, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे. पण अजून एक दुसरं आहे ना, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, त्याच्यात कृष्ण विष्णू गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, याला नाम नाही म्हणत. नाम 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलेले नाम. नाम गुप्त आहे. जगातल्या बाजारातल्या लोकांना, थोड्याच लोकांना माहिती आहे. कोणाला माहिती आहे? जे निगमाचळ शिकरी आहेत, उपनिषदार्थाच्या नगरात आहेत आणि ब्रह्माच्या एका हरीला पंक्तीला जेवायला बसलेत, त्यांनाच नाम कळेल. नाही तर बाकीचे सगळे म्हणतात आम्ही नाम घेतोय, आम्ही नाम घेतोय. अरे अमृत सोडून कांजीच पेतात आणि परिणाम कशाची अपेक्षा करतात? अमृताच्या. कांजी पिऊन अमृताच्या अनुभूती भेटूल काय? कशाला नाम म्हणून उपयोगाचं नाही. त्यावर चिंतन, आपण वेळोवेळी अभ्यास. आपण परमोच्च तत्व आहोत, आपण म्हणजे देह नव्हे याचा आपण वेळोवेळी अभ्यास आणि त्यावर चिंतन, भाव आणि विचार, मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे. हा अभ्यास आणि हे मनन जेव्हा आपल्या चित्तात पक्के मूळ धरते आणि आपल्याला सत्यत्वाचे अंधुक दर्शन होऊ लागते. थोडा थोडा किरण दिसतो ना आशेचा, मग तो म्हणतो लाचावले मन आता मी सोडणार नाही. आपल्याला सत्यत्वाचे अंधुक दर्शन होऊ लागते तेव्हा आपणास अधिक काळपर्यंत ही भवता राहू शकत नाही. भवता म्हणजे परिवर्तनाचा विषय होणे होय. मग आपल्याला ती भीती राहू शकणार नाही. तो जर बाबा गुरुवचनी फुटली पाठ, तो किरण दिसल्यामुळे आता त्याला त्याची भीती राहिलेली नाही. देह तादात्म्य बुद्धीपासून मुक्त झालेल्या आणि परमोच्च आत्मतत्वाशी एकरूप झालेल्या मानवाला ही 5 प्रकारची परिवर्तने बाधू शकत नाहीत. त्याला पुन्हा येणे जाणे नाही. तया उतराई व्हावे कौन्या गुणे, जन्मा येणे नाही ऐसे केले. नाही, हे कोणाला केले? जन्मा येणे नाही ऐसे कोणाला केले? मला केले म्हणते पोरगा. बरोबर आहे. नाही तर उत्तर दिलं असं नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात. आपला त्याच्याशी काहीच संबंध नाही. आपण ऐकायचं, उठायचं, बसायचं आणि सुटायचं बस. जेव्हा मी देहच आहे ही भावना बुद्धीतून काढून टाकली जाते. कोणी पकडलेली आहे ती? बुद्धीने. जेव्हा मी देहच आहे ही भावना बुद्धीतून काढून टाकली जाते. आम्ही कुठे म्हणतो तिला ठेवायची? कोणाला? मी देह आहे ही भावना आम्ही ठेवायची इच्छा आहे का आमची कोणाची? पण काय करू? आता जातच नाही, त्याला काय करायचं? ती मांजरं कुत्री जशी किती लांब सोडा 10-5 किलोमीटर तरी ती परत येतातच माग. बघा, मी देहच आहे ही भावना बुद्धीतून काढून टाकली जाते, नाही जाऊ शकत आपल्याकडून. म्हणून परत ज्ञानोत्तर भक्ती करायची. देवा मज सोडवी दातारा ह्या कर्मापासून दुस्तरा. आता मला सोडवा, आता माझा पुरे, आता माझी पुरी निश्चिती झाली. पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. तेव्हा तो बघतो
नाही तर तो म्हणतो याला ज्ञान झाले, जरा घमेंट आली का बघू, जरा थोडा त्रास बी देतो. आणि नाम घेणाऱ्या माणसाला त्रास होणार. त्यामुळं ज्याला अनुग्रह घ्यायचे त्याला सांगूनच आणायचं. काय नाम घेतल्यावर त्रास होणार आहे. तर हे ऑपरेशनला गेल्यावर कापाकापी होणारच आहे, सगळं होणार आहे. रक्त काढायचं म्हणजे सारखं टोचायचं, गेल्या गेल्या खाटवर टाकायच्या अगोदरच इथं सळ्या मारायच्या त्याला सुया, आहे की नाही. म्हणजे त्याला पहिलं सांगूनच आणायचं, त्रास होणार आहे, नाही तर बाबा येऊ नकोस. नाही तर तुला त्रास झाला तर त्याचा त्रास कोणाला होणार आहे परत? मला होणार आहे. गवळ घेऊन आलं, अनुग्रह द्यायला माणूस घेऊन आला आणि त्याने जर मध्ये टाकून दिलं तर त्याचं सगळं डोक्यावर लोन कोणाच्या येणार आहे? जामीनदाराच्या. त्यामुळे जामीनदाराने जास्त गोंधळ करायचा नाही. आपल्या पगारातून कट होऊन आपलं घर चालेल तरच त्याला घेऊन यायचं. मी देहच आहे ही भावना बुद्धीतून काढून टाकली जाते. जेव्हा सूक्ष्मतर उपकरण देहापासून वेगळे पाडले जाते तेव्हा अंतःकरणात वासना मुळी शिल्लक राहत नाही. गतिमानता टिकते तोपर्यंत जशी गाडी चालू राहते तसाच हा देह पण टिकून असतो. दुसरा देह जन्म घेण्याकरता वासना शिल्लक नसल्यामुळे ती व्यक्ती भव संसार पार करते. सगळ्या वासना संपल्या. संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून गेलं. कोणत्या वासनेचे बीज जळून गेलं? कोण सांगतंय? शाब्बास. असं डायरेक्ट अटॅक झालाय ना तिच्यावर, तरी झटकन सांगणे आहे की नाही. कोणती वासना? हा हा देह वासना. बरोबर, मी देह आहे ही वासना. बाकीच्या वासनांचं काय नाही. एकदा झाडालाच आग लागलो ती पाखरं बिखरं उडून जाणार, आपोआप ती सगळी निघून जाणार. अन्नमय कोशाचे हे विश्लेषण या श्लोकाबरोबर संपते. यापुढे आता प्राणमय कोशाचे ज्याला मानवाच्या व्यक्तित्वाच्या शरीर कार्य स्तरावरील जीवनदायी प्राणस्तराचा कोश समजले जाते त्याचा विचार चालू होतो. आता प्राणमय कोश. आतापर्यंत स्थूल अन्नमय कोशासाठी 10 श्लोक खर्च केले, 10-12 श्लोक खर्च केले तिथं. आणि स्टार्टच करताना ते म्हणले डायरेक्ट जर एखाद्याला सांगितलं तू दे नाही, तो पटणारच नाही त्याला. तो म्हणेल हा काहीतरी उलटच सुलट सांगायला लागलेलं आहे मला, ठीक आहे नाही. आता प्राणमय कोश. पंचकर्मेंद्रिय आणि प्राण मिळून जीवनदायी प्राणकोश बनलेला असतो. ज्याने व्याप्त झाल्यामुळे हा अन्नमय कोश जणू जिवंत असल्याप्रमाणे आपली सर्व कार्य करीत असतो. अन्नमय कोशाला कोणाचं टोचन होतं? प्राणाचं. प्राणामुळं तो हालचाल करत होता. प्राणच नसता तर त्याने हालचाल केली नसती. मग प्राण लगेच आकडलं, समजा माझ्यामुळं हालचाल करतोय का नाही तू. तो म्हणला मी खाल्लं नाही तर तुला काय भेटेल? इंधन कोण पुरवतोय? अन्नमय कोश, ठीक आहे नाही. जिवंत असल्यामुळे आपली सर्व कार्य करीत असतो. स्थूल देहात पंचकर्मेंद्रियाच्या क्रिया म्हणून व्यक्त होणाऱ्या भौतिक देहातील चैतन्याच्या अभिव्यक्तीलाच प्राणमय कोश म्हणून म्हटले जाते. बघा कोणाला म्हणले जाते प्राणमय कोश? एक झटका देऊन झटकनी बाजूला जातात. स्थूल देहात पंचकर्मेंद्रियांच्या क्रिया म्हणून व्यक्त होणाऱ्या भौतिक देहातील चैतन्यत्वाच्या अभिव्यक्तीलाच प्राणमय कोश म्हटले जाते. स्थूल देह त्याची ही पंचकर्मेंद्रिय, हा हात, हा भौतिक हात जो हलतोय त्याला हलवतोय ना, त्याला प्राणमय कोश म्हणतात. त्या चैतन्याच्या अभिव्यक्तीलाच कोण हलवतोय? ते चैतन्य. त्याचंच दुसरं नाव काय? प्राणमय कोश म्हणून म्हटले जाते. ही पंचकर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, वाक, इंद्रिय, जिनेंद्रिय आणि गुदा होत. या आधीच्या श्लोकामध्ये ज्याचे सविस्तर वर्णन केले आहे तो अन्नमय कोश. ते म्हणजे कर्मेंद्रिय, पूर्ण शरीर. कोश अन्नमय कोश प्राणमय कोशाने संपूर्णपणे व्याप्त असतो. आपल्या पायाच्या करंगळीपासून तर डोक्याच्या शेंडीपर्यंत तो प्राण आहे तिथं. जर तो प्राण तिथून काढला का ती करंगळी अशी लुळी पडून जाईल. ती नसा नसात येतो तो प्राण. पायाचा अंगठा ते थेट कपाळापर्यंत शरीरावर सर्व ठिकाणी प्राण आहे. जर एखाद्या भागातून प्राण गेला तर तो निर्जीव होतो. अशा तऱ्हेने प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचा आत्मा होय. हे जीवनदायी आवरण
आणि त्याचे चैतन्य यामुळेच देहाच्या सर्व क्रिया चालू असतात. म्हणून प्राणमय कोशास अन्नमय कोशाचा आत्मा समजले जाते. सगळ्या क्रिया कोणाच्या याच्यावर अवलंबून? त्या प्राणावर अवलंबून आहेत. काही ग्रंथांमध्ये प्राणमय कोशाचा विचार स्थूल देहाबरोबर तर काहीमध्ये सूक्ष्म देहाबरोबर करतात. दोघेही आपल्या आपल्या परीने बरोबर आहेत, कारण सूक्ष्म देहास स्थूल देहाशी बांधून ठेवणारे ते गोंद होय. म्हणून याचा एक भाग स्थूल देहाशी तर दुसरा भाग सूक्ष्म देहाशी संलग्न आहे. काही विवरण करणारे ते म्हणतात याच्याशी संबंध आहे, कोण म्हणतो याच्याशी, दोघांशी पण आहे, कारण ते एक एकावर अवलंबून आहेत. 166 नंबरचा श्लोक. हा प्राणमय कोश देखील आत्मा होऊ शकत नाही, कारण तो कोश म्हणजे मुख्य प्राणवायूचाच विकार होय. बघा, मुख्य प्राणवायूचाच विकार होय. बघा, कारण तो कोश मुख्य प्राणवायूचा विकार होय. मूळ जी हवा आहे त्याच्यातला एक भाग तो विकार झाला, आता त्याच्यापासून थोडा बाजूला झाला आणि त्याचं नाव काय झालं? प्राण. म्हणून त्याला विकार म्हटलेलं. नाही तर ती काय आहे? पै पवन गगनी जेवढा, पण तो आपल्या नाकात घुसला, शरीरात घुसला, म्हणून त्याचं नाव काय झाले? प्राण. आणि म्हणून त्याला आता काय म्हणलेले? विकारलेला. तो मूळ स्वरूपापासून खाली आलेला. वायूप्रमाणे तो आत जाणारा आणि बाहेर येणारा असतो. त्याला स्वतःचे इष्ट अनिष्ट, स्वतःचे तसे दुसऱ्याचे सुख दुःख कळत नाही. म्हणून तो सदैव आत्मतत्वावरच अवलंबून असतो. त्याला काही स्वतःला कळत नाही, त्याला सगळं कळून देतो तो. म्या हालविल्या प्राणू हाले. प्राणमय कोश हा वायू विकार होय. जोपर्यंत तो देहात खेळत राहतो तोपर्यंत देहक्रिया चालू राहतात, परंतु त्याने एकदा का देह सोडला की सर्व देहक्रिया थांबतात. ज्या अर्थी तो वायू विकार आहे आणि शरीरात जाणे आणि बाहेर येणे हा त्याचा गुणधर्म आहे. कारण आत्मा कुठं जात नाही आणि आत्मा कुठे येत नाही, पण हा मात्र जातो आणि येतो. त्या अर्थी तो आत्मा नव्हे. हा वायू जेव्हा शरीरात असतो तेव्हा त्यास प्राण म्हणतात, आणि जेव्हा शरीराबाहेर असतो तेव्हा त्यास वातावरणातील हवा म्हणतात. प्राणास स्वतःची तसेच दुसऱ्याची दुःखे यापैकी काही समजत नाही. स्वतः जड असल्याने त्याला स्वतःचे ज्ञान नसते. उलट आत्मा शाश्वत सर्वव्यापी आणि सर्वज्ञ असतो. त्याला विकार नसतात, स्वतःच्या हालचाली नसतात आणि तो तर सर्वज्ञ आहे. म्हणून प्राणमय कोश आत्मा होऊ शकत नाही. या श्लोकात प्राणमय कोशाचा निराश केला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपणास प्राणमय कोशाची जाणीव होत नसते. त्याची काय आपल्याला जाणीव नसते. आपली गडबडतली आपल्या मागं असल्यामुळं आपल्याला एवढं बारीक सारीक विचार करायला टाईम कुठे आहे. यानंतर आपण मनाचा विचार करूया. एका 2 श्लोकातच याचा कार्यक्रम उरकून टाकला. कोणाचा? प्राणमय. यानंतर आपण मनाचा विचार करू या. आलेलोच आहेत, आहे का नाही? त्याला मनोमय कोश म्हणतात. त्याचे स्वरूप तसेच त्याचा निराश करणारी युक्ती पुढील श्लोकात दिलेली आहे. बघा, तो अन्नमय कोश होता, तर मनोमय कोश बी बराच लांब आहे, कारण तो जास्त काय आहे? कारणीभूत आहे या गोष्टीला. मनोमय कोश. आणि 167 नंबरचा श्लोक वाचतोय. जे वस्तू वैविध्यतेचे मुख्य कारण जी अहम आणि मम वृत्ती असते आणि नामरूपाधिक भेद निर्माण करण्याची आणि त्याच्या ठिकाणी सामर्थ्य असते. कोणामध्ये? मनामध्ये. नाव वेगळं, रूप वेगळं. त्याच्यानंतर मी आणि माझं हे करायची त्याच्यामध्ये वृत्ती असते. ते मन आणि ज्ञानेंद्रिय यांना मिळून तो मनोमय कोश बनलेला असतो. आधीच्या प्राणमय कोशाला तो व्यापून असतो. बघा, माझं आम्ही लहान होतो त्याला आम्ही मुंबईला आलो चुलत्यांच्या इकडं, तर मी म्हणायचे ते आमचं घर, हे नानाचं घर, तर आमची आजी म्हणायची मारू का धपाटा, आत्तापासूनच लागलं का माझं करायला. तिथंच फटके मारले असते आपल्याला बारीकपणीच, तर आपण ह्या मनाच्या नादी लागलो नसतो.
आधीच्या प्राणमय कोशाला तो व्यापून असतो. वेदांतामध्ये मनोमय कोशाचा अर्थ काय होतो हे सांगणाऱ्या मनोमय आवरणाचे विवरण या सुरुवातीच्या श्लोकात सापडते. त्या ज्ञान केंद्रासहित मन मिळून मनोमय कोश बनलेला असतो. जे ज्ञान जे इंद्रिय मिळालं केंद्र त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून ज्ञानेंद्रिय ही देहाला असतात. ज्ञानेंद्रिय ही देहाला असतात. तथापि मन जेव्हा अन्यत्र व्यग्र असते तेव्हा विषयी वस्तू जरी आपल्या ज्ञानेंद्रियाच्या टप्प्यात येत असली तरी त्याचे आपण इंद्रियाने ग्रहण करू शकत नाही. सगळ्यात चॅप्टर गुणे मन. आपण राहू दे ना इकडे सगळे यांच्याबरोबर, पण आपलं जर मन दुसरीकडे असेल तर यांच्याकडे आपलं लक्ष जाणार नाही. मग ती इंद्रिय कार्यक्षम असून सुद्धा कार्य करू शकत नाही. मग त्या इंद्रियांना कार्यक्षमता कोण देत आहे? मन देतं. त्याला कार्याला प्रवृत्त ते मन करतं. नाही तर ही सुद्धा जड आहेत, यांना काय कळत नाही, ते नाचवतं माणसाला. तथापि मन जेव्हा अन्यत्र व्यग्र असते म्हणून त्याला कुठेतरी गुंतून ठेवायचं. म्हणून बाबा म्हणले नाही, एकाला भूत प्रसन्न झालं त्याला सांगितलं जावर एक आली, जावर एक आली. व्यग्र मन असेल जर कुठेतरी गुंतलेलं तर त्याला काहीच आठवणार नाही, तो त्याच्यामध्ये गुंतून जाणार. तथापि मन जेव्हा अन्यत्र व्यग्र असते तेव्हा विषय वस्तू जरी आपल्या ज्ञानेंद्रियाच्या टप्प्यात येत असली तरी त्याचे आपणास इंद्रियांनी ग्रहण करू शकत नाही. त्याचे कारण ही ज्ञान केंद्रे मनाची असतात आणि मन जर भानावर नसेल तर इंद्रिय ज्ञानग्रहण शक्य नसते. ज्ञानेंद्रिय स्वतःहून ज्ञानग्रहण करू शकत नाहीत. समजा एखादा घट ज्या ठिकाणी आहे, मन जेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्या ठिकाणी पोहोचते तेव्हाच हा घट आहे असा अनुभव येतो. आता असू द्या ना इथं काय वस्तू पडलेली, आता ही बाटली पडलेली आहे मगापासून, आपलं त्याच्याकडे लक्षच नाही, पण जेव्हा मन आपलं त्याच्याकडे जातं तेव्हा म्हणतं अरे ही तर बॉटल आहे. मग ती घ्यावी का नाही घ्यावी हा तिथून पुढचा विषय. इंद्रियजन्य ज्ञानग्रहणाचा वेदांतातील सिद्धांत असा आहे की चैतन्य मनावर चित्त म्हणून आरूढ होऊन कोण बघा, परत इथे एक झटका देऊन परत निघून जाणार आहे. मग अशी काय सांगितलं होतं, हवा होतो तो, आता इथे काय सांगितलं बघा. इंद्रियजन्य ज्ञानग्रहणाचा वेदांतातील सिद्धांत असा आहे की चैतन्य मनावर चित्त म्हणून आरूढ होऊन, चित्त काय आहे? चित्तच ब्रह्म आहे, पण चैतन्य काय होतं आता? चित्त म्हणून आरूढ होऊन ज्ञान इंद्रियांच्या द्वारा प्रभावित होते आणि त्याचं नाव झालं आता मन. आणि घटाच्या ठिकाणापर्यंत पोचते. पहिलं चैतन्य चित्ताजवळ आरूढ होतं, नंतर ज्ञानेंद्रियांच्या द्वारा प्रभावित होते आणि घटाच्या ठिकाणापर्यंत पोहोचते आणि घटाच्या सतभावाशी आस्नेपणाच्या भावाशी संपर्कात येते आहे बरं काय इथे, तेव्हाच वस्तू ज्ञान होते. हे इथं असूनही नसतं झालं जर आपल्याला चैतन्याने चित्त मन तिकडं घेऊन गेलं नसतं तर इंद्रियांनी डोळे असूनही पाहिले नसतं. कधी कधी बघा एखाद्या लग्नामध्ये आपण असतो ना, आपल्या एखाद्या पाहुण्याला शोधत असतो तेव्हा बाकीचे सगळे दिसतात पण आपल्याला दिसत नाही, कारण आपली मनात कोण बसलेला आहे? ती व्यक्ती बसलेली, तिला शोधत असतो. घटाची जाणीव होणे म्हणजे घटाचे ज्ञान होणे होय. अहम आणि ममत्व या भावना मनोमय कोशामुळे निर्माण होत असतात. हे मन चाटाळे त्याला आवरायचे. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी म्हणून मग ते मनाने घेतलेले ना, मी आणि माझं कोणी घेतलेले? मनाने. म्हणून मी तू पण जाऊ दे रे धुरी, मी तू पण दत्ताच्या याच्यामध्ये मी तूपणाची झाली. म्हणून ममत्व या भावना मनोमय कोशामुळे निर्माण होत असतात, तसेच त्यामुळे त्या टिकूनही राहतात. ज्ञानेंद्रिय आणि मन यांचा मिळून बनलेला मनोमय कोश मी आणि माझे या दोन विभिन्न भावना निर्माण करीत असतो. कोण? मन आणि ज्ञानेंद्रिय. आणि मागे कोण होता? प्राण आणि कर्मेंद्रिय होती. नाही, त्यामुळे मन आंतरिक शक्ती शांतीचा संपूर्ण नाश करीत असते. आत्मशांतीचा कोण नाश करतं? मन सारखं विचलित होत राहतं. अहम वृत्तीमुळे मन आंतरिक शांतीचा आणि मम भावनेमुळे बाह्य शांतीचा नाश करीत असते. अहम मी उठला
का ते मन काय करतं, अहमला उठवतो आणि मग आंतरिक शांती ज्या वेळेला अहम नसतो आपला आणि मन शांत असतं तेव्हा आपण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, कोणाच्या आत्म्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. ज्या वेळेला आपलं मन नसतं, आपला अहम नसतो, मन नसतं मग अहम नसतो, मनच नसतं, त्यावेळेला काय होतं, आपण त्या मन हे गेले विलया ब्रह्मानंद माझारी सकळ सिद्धीचे कारण आहे की नाही. आ मन जीवीचे प्रधान मनच, हा मनच झाले नारायण. बघा, मन झाले नारायण, नारायणच झाले मन आणि मनच झाले नारायण. बघा, आणि ते त्याच्या मूळ जागेवरून घसरलं का मग अशी कंडिशन होते. कुठे आलो होतो, कुठे आलो होतो. मन भावना, मन आंतरिक संपूर्ण नाश करते. अहमवृत्तीमुळे मन आंतरिक शांतीचा आणि मम भावने मी मुळे आतल्या शांतीचा आणि माझं मग बाह्य शांतीचा नाश करते. भावनेमुळे बाह्य शांतीचा नाश करते. मम भावना म्हणजे दुसरे काही नसून एखाद्या बाह्य वस्तूमध्ये प्रतिबिंबित झालेली अहमवृत्तीच होय. मम माझं, हे माझं, हे माझं. आपलाच अहम कुठे गेला, तिकडे गेला आणि तोच मम झाला. मम भावना म्हणजे दुसरे काही नसून बाह्य वस्तूमध्ये प्रतिबिंबित झालेली अहमवृत्तीच होय. भोवतालच्या विषय वस्तू जगतावरील अहम भावनेचा जो विस्तार त्यालाच ममवृत्ती म्हणतात. मी आणि माझे, पहिलं मी, मग माझे शरीर, मग माझं घर, मग माझं गाव, मग माझी जमीन जुमला, माझंच त्याच्यात गेलं आणि मम झालं. म्हणजे मम भावना ही अहम भावनेचा विस्तार होय. हा विस्तार म्हणजे पहिलं ममच खोडून काढला, आपलं अहमच खोडला का मम आपोआप गेला. हा विस्तार ज्याची कधीच निश्चिंती करता येत नाही, निश्चिंती करता येत नाही अशा सीमेपर्यंतही पसरू शकतो. बघा, तो अहम आहे ना, आणि आपला मम किती लांब पोहोचू शकतो. आणि तोच कोण आता घालाय, मन झालेलं आहे. ही सर्व भ्रांती मनोमय कोशामुळे निर्माण होते. मनोमय कोश ही अशी अचाट शक्ती आहे की जी या वैविध्यपूर्ण अनुभव जगतामध्ये बाह्य दिसणारे विभिन्नत्व निर्माण करीत असते. बघा, हे मन असे ना, बाह्य जगामध्ये वेगवेगळा विभिन्नत्व निर्माण करतं. वैविध्यपूर्ण अनुभव जगतामध्ये अजून विभिन्नता निर्माण करत असते. ज्या ठिकाणी वैविध्यता नाही तेथे मनही नाही. बघा, जगद वेगवेगळं दिसत नाही काही. जिथं वेगळेपणा नाही तिथं मन नाही. मन नाही म्हणजे तिथं काय झालं, एक भाव झाला. वेगवेगळं का दिसतंय, मनामुळं दिसतंय. म्हणून मनच सर्व नाम रूपे गुण कर्म आणि फल यामध्ये विविधतेचे कारण आहे असते. बघा, हे वेगवेगळं कोण दाखवतंय, मन दाखवतंय. जे ते मनच नसते ते ते काहीच असत नाही. म्हणून आपल्याला देवाकडे गेल्यावर काय करायचंय, नमन करायचंय. काय चाललंय, नमन. नमन म्हणजे काय, मन शिल्लक ठेवायचं नाही. आणि मन शिल्लक ठेवलं नाही तर भांडवल संपलं, मग जन्माचा कार्यक्रम संपला. या आधीच्या कोशात म्हणजे प्राणमय कोशास हा मनोमय कोश आतून पूर्णपणे व्यापून असतो. मन फक्त ज्ञात वस्तूचीच संकल्पना करू शकते. मला जे माहीत नसते त्याचा मी विचार करू शकत नाही. ज्या क्षणी मला नवीन ज्ञान होते तेव्हा त्यामुळे विचार करण्यास एक नवीन गोष्ट सापडते. सारांश, माझ्या ज्ञानाच्या सध्याच्या ज्या मर्यादा असतील तेथपर्यंतच माझे मन धावते आणि त्या मर्यादा व्यापते. जिथपर्यंत अक्कल आहे तिथपर्यंतच ते पोहोचतं आणि तिथंच गुंतून ठेवतं तेवढ्या याच्यामध्ये, खोराड्यामध्ये. श्लोक क्रमांक 168. पंच ज्ञानेंद्रिय ही मनोमय आवरणरूपी यज्ञाग्नीला असंख्य कर्मांचे इंधन पुरवणारे 5 पुरोहित म्हणून कार्य करीत असतात. यांच्याकडून जेव्हा विषय वस्तुरूपी आहुतीच्या सतत धारेने प्रज्वलित होणारा मनोमय कोशरूपी अग्नी तो संपूर्ण दृश्य जगताशी उभारणी आणि धारणा करतो. आता त्या मनाला अजून मांडव कोण देतो उभारणी करायला, पंच ज्ञानेंद्रिय. ते विषय आणून देतात. विषय आणून दिले, तो यज्ञ पेटलेला आहे. ज्ञान यज्ञ
कोणाचा? मनोमय. आणि त्याला भांडवल कोण आहे? सगळं पंच ज्ञानेंद्रिय. मग ते विषय आणून देतात आणि तो धगधगीत चालू ठेवतात. तो यज्ञ विजू देत नाही, आणून टाकतात आहुती. तो संपूर्ण दृश्य जगताची उभारणी आणि धारणा करतो. ज्ञानेंद्रिय आपल्याला जी अक्कल आहे ती, आणि आपलं मन हा जगताचा पसारा उभा करतो सगळा मनानेच. आणि मनाचं स्वरूप आहे अज्ञान, ते स्वतःला ओळखत नाही. मनोमयी कोशाचे स्पष्टीकरण करताना शंकराचार्य एका वैदिक कर्मकांडाचे रूपक देत आहेत. वैदिक काली जेव्हा यज्ञ याग केले जात असत तेव्हा प्रथम अग्नी प्रज्वलित केला जात असे. ज्याला यज्ञवेदी म्हणत. त्यामध्ये इंधन ठेवीत आणि नंतर अग्नी प्रज्वलित करीत. अग्नी प्रज्वलित झाल्यावर पुरोहित म्हणजे होता, पुरोहिताचं नाव दुसरं होत आहे, आणि तो यजमान अनुरूप मंत्राचे पठन करून धृत इत्यादी आहुती देतात. तूप वगैरे साहित्य टाकतात. धगधगत्या अग्नीमध्ये धृताच्या आहुती पडल तसतसा अग्नी धडाडून पेट घेत असे. हे कर्मकांडात्मक यज्ञ दृश्य अभ्यासकाला चांगलेच परिचित आहे. म्हणून मनोमय कोश काढण्यासाठी ते दृष्टांत म्हणून घेतलेले. म्हणून मनोमय कोशाचे वर्णन करण्याकरता श्री शंकराचार्य याचा उपयोग करीत आहेत. आता पुढे सांगणार ते कसं कर्म करतात. जे पुरोहित यज्ञ कर्म करतात त्यांना होता म्हणतात. पंच ज्ञानेंद्रिय ही पुरोहिताचे प्रतीक होत. पंच ज्ञानेंद्रिय ही ते आहुती द्रव्य यज्ञकुंडाप्रत आणतात. तो पुरोहित काय करतो? ती आणलेली सामान यज्ञकुंडापर्यंत. तशी ही ज्ञानेंद्रिय आता आपली बघा, व्यक्तीच्या अंतर्यामीच्या यज्ञकुंडात ज्ञानेंद्रिय विषयी वस्तू याच आहुती होत. बघा, त्या मनाला पेटवून ठेवायचं ना, तर त्याला ते भांडवल आणून देतात. डोळा पाहतो, ही विषय आपल्याला पाहिजे, मग तो घेऊन येतो आणि तो त्याच्यात टाकलं का मन अजून भडकत राहतं, अजून ते सतेज होत राहतं. व्यक्तीच्या अंतर्यामीच्या यज्ञकुंडात ज्ञानेंद्रिय विषयी वस्तू याच आहुती होत. ज्ञानेंद्रिय विषयी वस्तू ज्ञान संवेदनांच्या स्वरूपात व्यक्तिप्रत आणतात. ते गोष्टी ज्ञान इंद्रिय घेऊन येतात. नेत्र रंग आणि रूप, कर्णेंद्रिय शब्द, रसेनेंद्रिय रस, घ्राणेंद्रिय गंध आणि त्वक इंद्रिय स्पर्श ज्ञान याप्रमाणे संवेदना आणतात. ज्ञानेंद्रिय रूपी पुरोहित देहरूपी अग्निदेवतेची अग्निवेदीच्या कुडाप्रत या ज्ञान संवेदना आपापल्या आहुती म्हणून आणीत असतात. ते जसं यज्ञाची सामग्री तो पुरोहित बाजूला घेऊन बसतो आणि एक एक टाकतो, तसं हे 5 ज्ञानेंद्रिय ते विषय गोळा घेऊन येतात. कानाच्या माध्यमातून, डोळ्याच्या माध्यमातून, नाकाच्या माध्यमातून, रसनेच्या माध्यमातून आणि त्वचेच्या माध्यमातून. आणि तो यज्ञ मनोरूपाचा यज्ञ सारखा ते ओढ ठेवतात. त्या मनाला अजून भांडवल मिळाल्यावर ते ठाम राहतं. मग आता काय करायचं? हळूहळू ते म्हणतात एक एक त्याचा पार्ट कमी करायचा. यज्ञाला लागणारी लाकडं तूप संपलं म्हणले घरल्यांनी सांगितलं म्हणजे ऑटोमॅटिक तो यज्ञ विजू शकतो. पवित्र यज्ञ कुंडात यज्ञाग्नी आधीच पेटलेला असतो आणि त्यामध्येच या आहुती ओतल्या जातात. या अग्नीचे इंधन म्हणजे मन आधीच हुशार ते काम करण्यात, आणि त्याच्यात अजून यांनी सहाय्यभूत केलं. या अग्नीचे इंधन म्हणजे विचार विक्षेपांच्या ज्वालामध्ये पहिल्यापासून जळत असलेल्या वासना होत. आधीच भडकलेल्या अग्नीमध्ये जेव्हा या आहुती टाकल्या जातात तेव्हा तो जीवनाच्या शेवटपर्यंत भडकतच जातो. आधीच मनाने पेटवलेले आहे, त्याच्यात हे अजून भांडवल आणून टाकल्यानंतर तो आयुष्यभर पेटत राहतो आणि नंतर पुनर्जन्माची सगळी सामुग्री तयार करून ठेवतो. या यज्ञकर्मात अग्निदेवतेची आराधना केली जाते. तेव्हा ती देवता पूर्णपणे संतुष्ट होते. तेव्हा ती प्रगट होते आणि पुरोहित व यजमान यांना आशीर्वाद देते. चालू राहू द्या. या ठिकाणी आत्मिक यज्ञाची फलश्रुती म्हणून देवता प्रगट होते आणि बहुविध दृश्य जगताची धारणा करण्यासाठी आशीर्वाद देते. तिकडे यज्ञ देवता प्रगट होते, इथं यज्ञ देवता प्रगट होते आणि भरभरून संसार कर, हे बघ हे जगात सगळं तुला वावराय जागा दिली, जा कुठे जायचं तिकडे. सारांशाने वासनांच्या इंधनाने मनोमय कोश धडधडत ठेवला जातो. पंच ज्ञानेंद्रिय रूपी पुरोहित या अग्नीमध्ये पंचविषय रूपी धृत ओततात. ते सारख्या अजून तूप आणून टाकत बसतात.
ते जसजशा आहुती टाकतात तसतसा अग्नी आणखीन भडकतो. मन अजून म्हणतं मग आपलं काम सक्सेस आहे की नाही, आपलं काम सक्सेस आहे की नाही. विचार म्हणजे मनाच्या संकल्पना होत बघा. आणि म्हणून बघा विचार म्हणून मनाच्या संकल्पना आहेत ना. इकडं काय केलं ज्ञानेश्वरांनी, म्हणून तो ज्ञानयज्ञ एका झटक्यात कोणता आपला हा जो कर्मयंत्र मनाचा यज्ञ एका मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. ते मनाच्या संकल्पना होत असं करायचं तसं त्याला एकदाच काडी लावून टाकली त्यांनी आपल्याला नामाग्नी ज्ञानाग्नी दिल्यामुळे. ज्या त्याच्या धगधगत्या वासनांमुळे विक्षेपाच्या स्वरूपात व्यक्त होत असतात. ज्ञान इंद्रिय जेव्हा अधिक अधिक विषय प्रेरणा आणतात तसतसे मन अधिक अधिक भडकते, म्हणजेच विक्षेप अधिक अधिक वाढत जातात. जगात कर्मे म्हणून व्यक्त होतात ते विक्षेपच हे सर्व मनोमय कोशामुळे घडत असते. बरोबर राईट टाईमला संपला. 168ला हे मन काय करतं, आधीच भरकटलेलं आणि त्याच्यात ही कर्मे ज्ञानेंद्रिय काय करतात, आपल्याला अजून भांडवल आणून देतात. त्यामुळे मन अजून भरारी मारत असतं. उद्याच्या दिवस विवेक चूडामणी, परवा परत संकष्टी निमित्ताने कीर्तन असणारी, परवा परत आपला विवेक चूडामणी. आज का सांगतोय, उद्या कदाचित येणारा नाही तो परवा इकडे येईल म्हणून. असो 100 किती नंबरला थांबतोय आपण, 168 नंबरला थांबतोय. झालेली सेवा विवेक चूडामणी ग्रंथ त्यांच्या चरणावर हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा ग्रंथ विवेक चूडामणी तसेच संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञान पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वास देवे हे भाग्यज्ञ तोषावे दोषोनी मज द्यावे बसायला जे प्रांची व्यंकटे सांडो या सत्य वाढो. तुता परस्परे जडो मित्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सुधर्म सुले पाव दुर्ते वांछित होते लाभो म्हणाले जात. वर्षकरी ईश्वर निष्ठांची मांडी आहे. अनवरत गुणगरी भेटतो यात. चला कल्पतरुक्षार चेतना चिंतामणी शिराव. बोलते जे अर्णवृष्णांचे चंद्रमे जलांचन आर्द्रमध्ये तापे. ते सर्वाई सदा सज्जना सोयी होतो. पवना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी. भजे जो आदि पुरुष अखंडित आणि ग्रंथो भजिले विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय भवामी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आहो निदान बसाहो. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.